करायचे प्रणितला. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल देह एष्टीवरती आदळलाय. अपीलमध्ये उत्साह होता परंतु पंच संमत नाही आहेत, कारण टप्पा जसा पडला देह एष्टीवरती आदळला. एक चांगल्या पंचांच्या भूमिकेमध्ये चांगले निर्णय आमच्यापर्यंत पंच पोहोचवत आहेत. खेळ कोणताही असू द्या मित्रांनो, पंचांना आपण दैवत संबोधतो. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर बाळगणं तितकंच गरजेचं आहे. डॉट बॉल, धावसंख्या आपण पाहतोय 2 वरती. यावेळेला मात्र इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न, मिडॉन मध्ये प्रोटेक्शन ठेवला गेलाय. पहा ही चुकी आहे क्षेत्ररक्षकाची. बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार, हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल, जिथे क्षेत्ररक्षकाने आशीर्वाद दिलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. खरं तर धावा वाचू शकल्या असत्या. खराब आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, त्याचा फायदा होतोय टीम कुशिवली संघाला 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरसावत असताना 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सातत्याने अकूट टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. प्रणितला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी चांगली होती परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळताना दिसत नाहीये. यावेळीचा बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खूप चांगले जर्सी आपण पाहतोय दोन्ही टीम्सकडे प्रदान केलेले आहेत. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचत असताना आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिले तर एकमेव चौकार आला पराग यांच्या बॅटमधून. आकाश प्रथम स्ट्रायकर एंडवरती येत आहेत. रबाडा या नावाने चर्चेत असणारा हा खेळाडू आहे. अकूट टप्प्याचा बॉल डीप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील थोडीशी मिसफील्ड पर करतायत आणि मात्र इथून 2 धावा अंकित होत आहेत. वारंवार त्या चुका त्या क्षेत्रात केल्या जात आहेत क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. या 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. आकाश बॅटिंग करतायत. खरं तर एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे आकाश. रबाडा या नावाने चर्चेत आहे या विभागामध्ये. हा खेळाडू एक शिस्तप्रिय खेळाडू आहे. धावसंख्या 9 वरती. शेवटचा बॉल अत्यंत महत्वाचा असेल. स्ट्राइक रोटेट की मोठा फटका. 4 ओव्हरची मॅच. अकूट टप्प्याचा बॉल शॉर्टम पॉवरफुल आणि सक्सेसफुल. 6 धावा मिळतील. या 6 धावांनी टीमची धावसंख्या भरारी घेत असताना जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रणितने धावा खर्च केलेत 15. कोणत्या प्रकारचा विकेट आला नाहीये. चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात साई सह्याद्री स्पोर्ट्स खंबाळा संघाची. आई गावदेवी कुशिवली संघ हा बॅटिंग करतोय. साई सह्याद्री स्पोर्ट्स संघाला इथून मात्र आता गेम प्लॅनिंग दाखवावे लागतील. थोडीशी रणनीती आखावी लागेल, कारण सुरुवात दमदार आहे आणि असं म्हणतात की तुमची सुरुवात चांगली झाली तर मध्यांतर आणि शेवट हा चांगलाच होत असतो नेहमीच आपण पाहिलंय. मात्र इथून साई सह्याद्री स्पोर्ट्स खंबाळा टीमला विकेट टेकर गोलंदाज आणावा लागेल. केवळ येतोय गोलंदाजी करण्याकरिता. स्ट्रायकर एंड वरती पराग आहेत. आतापर्यंत विचार केला तर पराग यांनी आतापर्यंत 7 धावांचं योगदान दिलं, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय 15 धावांचं योगदान दिले आकाशने. दोन्ही फलंदाज अगदी लय मध्ये फलंदाजी करतायत. हंगामातली ही पहिली स्पर्धा आहे. आकाश आणि त्याच्या साथीने फलंदाज पराग चांगली स्टार्ट करून दिले. आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिले. षटक क्रमांक 2 मध्ये केवळ दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. कुशिवली गावचे तुषार पाटील यांच्याकडून आकाश आणि परागसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येकी षटकासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रोत्साहन वाढवण्याचं काम इथून तुषार पाटील करतायत आपल्या टीमसाठी. चला अधिक वेळ घेऊ नका. टीम खंबाळा मॅच स्टार्ट करायची. राऊंड द विकेटने षटकातला बॉल पहिला मार्गस्थ होईल, जिथे स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटर परागला. चला एक इनिंग तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतो अधिक वेळ घेऊ नका. साई सह्याद्री स्पोर्ट्स खंबाळा आयोजकांना सहकार्य करा. पहिला बॉल इथून डिलिव्हर होईल. गोलंदाज केवळच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म फास्ट बॉलर आपण पाहतोय. यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये निघून गेला, ज्या ठिकाणी 1 धाव मिळेल. 1 धावेने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर होता. स्लाइस केला गेला बॉलला, फक्त दिशा दाखवली गेली. एक सिंगल इथे कंप्लीट केल्याने आकाश या खेळाडूला पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती आणलाय.
ज्यानं 2 बॉलचा सामना करत 8 धावांचं योगदान दिले. एक षटकार उत्तुंग त्याने ठोकलाय. त्या फलंदाजाला स्ट्रायकर एंडवरती आणलंय. मात्र इथून ती पॉवर जनरेट पाहायला मिळेल का आकाशच्या माध्यमातून. अखूट टप्प्याचा बॉल इथे देखील होता. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अगदी एक धाव इथे मात्र मिळते. एक धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 17 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक आलं तिथे मात्र आल्या धावा त्या 15. परंतु दुसऱ्या षटकामध्ये धाव रोखण्याचा प्रयत्न करतोय केवळ. एक चांगली गोलंदाजी ऍक्शन पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती लाईन लेंथ आतापर्यंत राखले गोलंदाज केवळनं मोठा फटका मारू दिला नाहीये. ही जमेची बाजू असेल. पुन्हा एकदा यावेळेला मात्र पाहिलं तर चांगला बॉल हाताळला गेलाय. यष्टीरक्षक बॉल पर्यंत स्वतः जातील तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. एक धावांवरती इथे भर दिला जातोय. मोठे फटके येत नाहीयेत. या षटकामध्ये बांधून ठेवले फलंदाजानं. गोलंदाज केवळनं. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 18. आघाडीच्या 3 चेंडूवरती फक्त 3 धावा येत आहेत. चांगली गोलंदाजी केवळची आतापर्यंत राहिली आहे. षटकातला पुढचा बॉल यावेळेला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. आक्रमण चढवण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने. दुसऱ्या धावेसाठी धोका आहे पराग करिता आणि अखेरकार इथे पराग बाद होईल. स्ट्रायकर रेडवरती आकाशला यायचं होतं आणि खराब कॉल कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. खरं तर पहिला विकेट आला 19 अंकावरती रनआउट स्वरूपामध्ये आणि ज्या वेळेला रनआउटची विकेट येते त्यावेळेला निराश पावलाने माघारी जावं लागतं फलंदाजाला आणि पराग इथे बाद होतील धावचीत स्वरूपात. पहिली विकेट 19 अंकावरती. पहिला विकेट गमावलाय परागच्या रूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्वप्नील येत आहेत बॅटिंग करण्याकरिता. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 19. चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झाला. या षटकामध्ये धावसंख्येला आळा बसवला गेलाय. धावसंख्या रोखली गेली आहे. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारू दिला जात नाहीये आणि त्याचं एकमेव कारण लाईन लेंथ खूप छान ठेवली आहे. या गोलंदाजानं प्रभावीशाली कामगिरी संपन्न करतोय आपल्या संघासाठी. त्याला माहिती आहे आघाडीचा गोलंदाज महागडा ठरलाय आणि अशा कंडिशन्स मध्ये मला दमदार गोलंदाजी करायची आहे. यावेळेला बिग हिट केलं बॉलला. स्टँड इन डिलिव्हर बॉलला पाठवून दिलंय मिड ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी येतोय षटकार. व्हॉट अ शॉट. या फटक्यांसाठी या फलंदाजाला खरं तर ओळखलं जातं जाणलं जातं या विभागामध्ये आणि त्या पद्धतीची बॅटिंग त्याच्याकडून पाहायला मिळते. षटकार आलाय. षटकाराचा संघाची धावसंख्या पुढे पोहोचताना 25 धावा. षटकारला पुढचा बॉल यावेळेला मात्र विस टाइम स्ट्रोक गलीमध्ये बॉल निघून गेलाय. खरं तर एक सिंगल धाव इथे मात्र मिळेल. षटकाची झाली आहे समाप्ती. सेकंड ओव्हर कंप्लीट होत असताना 26. लॉट्स ऑफ वन विकेट यानंतरचा होणारा सामना असेल. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या मात्र 15. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 11. सांघिक धावसंख्या नेक्स्ट मॅच जय हनुमान स्पोर्ट्स शेडगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्याकरिता सज्ज आहे बासे स्पोर्ट्स बासे. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत एकंदरीत 26. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाजीसाठी गोलंदाज आणला गेलाय. गोलंदाजी मार्गस्थ केला जातोय ओमकार. ओमकार येत आहेत गोलंदाजीसाठी. दारोमदार ओमकार वरती असेल. आघाडीची 2 षटकं खरं तर आई गावदेवी स्पोर्ट्स कुशिवली संघाच्या नावावरती राहिले. चांगली धावसंख्या त्यांनी पहिल्या 2 षटकामध्ये उभी केली आहे. येणारे 12 बॉल अत्यंत महत्वपूर्ण. पहिला बॉल ओमकारचा फुलटॉस होता परंतु इथून धावा एक्स्ट्रा मिळतील जरूर. पाठलाग केला जातोय चेंडूचा. 2 धावा तर इथे जरूर कंप्लीट केले आणि त्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा झाला. एक्स्ट्रा रन 2+1 चौकार आलाय माफ करा. 4+1 एकंदरीत 5 धावा मिळतील आणि या 5 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. तब्बल 31 अंकावरती. पहिलाच बॉल स्वेअर होता आणि या बोनस धावा बहाल होताना आपण पाहतोय.
यावेळेला स्वीप केला बॉलला आडव्या बॅटनं, ऑन ड्राईव्ह केला, इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील पाहिलं तर हुलकावणी दिली बॉलनं, बॉल निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 35. 35 धावा धावफलकावरती. 35 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर चांगला स्वीप फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाकडून थोडी चुकी पाहायला मिळाली. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चुका होताना आपण पाहतोय साई सह्याद्री स्पोर्ट्स खंबाळा संघाकडून. फुलटॉस इथे देखील आहे. समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढले. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहेत. फक्त सिंगल धाव मिळेल. या सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना धावून पोहोचते 36. 36 धावा धावफलकावरती. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करत असताना आपण पाहतोय टीम आई गौतमी स्पोर्ट्स कुशिवली. आणि विशेषतः आकाशची बॅटिंग या मॅच मध्ये दमदार राहिली आहे. स्वप्नील स्ट्रायकर एंड वरती आहेत. प्रथम स्ट्रायकर एंड वरती आहेत. यावेळेला दमदार फटका, गोड आवाज आला बॅट मधून. बॉलला पाठवलं डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी ठोकलाय त्यानं षटकार. व्हॉट अ शॉट. मधुर आवाज आला या बॅटचा आणि बॉल मधून. खरं तर प्रॉपर टायमिंग होतं आणि या 6 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल तब्बल 42 अंकावरती. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. स्वप्नील करिता हा पहिला बॉल होता. समोर पहिलाच फेस बॉल करत असताना ठोकलाय त्यांनी षटकार. अगदी झपाट्याने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा अक्रॉस दी लाईन, क्रॉस बॅटेड फटका. अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. लेग स्क्वेअर मध्ये हा क्षेत्ररक्षक होता. चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत अगदी वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या. प्रचंड गती दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. 44. 44 धावा धावफलकावरती. षटकातला पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे धावचीची संधी आहे आणि ती गमावली गेली आहे. इथे थांबवलं गेले आकाशच्या माध्यमातून. रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु सरळ बॅटने धावा येत आहेत. 22ची धाव मात्र मिळेल. सरळ बॅटने धावा येत आहेत. अशा कंडिशन्स मध्ये हा स्टान्स बदलण्याची गरज होती का, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 45 धावा. 45. हिटमॅन ऑफ टीम इंडिया रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक. पुलर लेनचा वापर केला गेलाय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळेल. वाईट स्वरूपामध्ये धावसंख्या 46 अंकावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे परंतु त्याकरिता धावा बहाल केल्या जातात. 46 धावा धावफलकावरती आहेत. आकाश चांगले बॅटिंग करतात. स्वप्नीलची चांगली साथ त्यांना मिळते. पुन्हा एकदा लाईन लेंथ मध्ये बिघाड पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन इथे देखील मिळतील. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 47 धावा धावफलकावरती. AK-47 47 धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय टीम गौतमी स्पोर्ट्स कुशिवली. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती. अंतिम बॉल परंतु अंतिम बॉल टाकण्याकरिता ही परिकष्ट पाहायला मिळते. चांगला बॉल आहे. इथून पाहू शकाल शॉट फाईन लेग मध्ये ही चुकी पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात नाहीयेत. एक सिंगल आली आहे आणि इथून मात्र तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 48. एक गडी बाद 48.
जाऊयात मैदानाच्या दिशेने चौथ्या षटकाला आणि अंतिम षटकाला इथून सुरुवात होते आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सागर पहिलाच बॉल आणि इथून मात्र पाहू शकाल डीप मध्ये प्रोटेक्शन. पहिली धाव अगदी वेगात आली आहे आणि तिथून थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतं. एक धाव मात्र सिंगल जरूर मिळेल. सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 49 49 धावा धावफलकावरती आहेत. मात्र बॅटिंग पिच आहे. आउटफील्ड देखील फलंदाजीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे मोठे मोठे टार्गेट इथे चेस होण्याची दाट शक्यता आहे. हे देखील विसरून चालणार नाहीये. यावेळेला अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड फटका बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 6 धावा 6 डी षटकार. सातत्याने चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजांकडून राहिली आहे. इथे देखील पाहिलं तर शफल झाले आणि त्याच नंतर एक उत्तुंग फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला षटकार स्वरूपामध्ये. षटकाराने टीमची अर्धशतक इथे टीमचं पूर्ण होतं. 55 धावा धावफलकावरती. अखूट टप्प्याचा बॉल होता आणि स्वप्नील आणि आकाश यांना यासाठी मेजवानी असेल. चला बासे स्पोर्ट्स बासे टीमचे कर्णधार आणि त्यांच्या विपक्षामध्ये असणारा संघ आई गावदेवी स्पोर्ट्स जय हनुमान स्पोर्ट्स शेडगाव टॉससाठी त्वरित या. खोलवर टप्प्याचा बॉल अप्रतिम होता. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाजानं. षटकार आल्यानंतर हा कमबॅक खूप महत्वाचा होता आणि तो करून दिलाय. अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 3 चेंडू या डावातले शिल्लक आहेत. सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे मात्र स्वतःवरती निराश आणि नाराज असेल कारण इथे देखील आकाशला संधी होती मोठा स्ट्रोक खेळण्याची. अखूट टप्प्याचा बॉल इथे देखील होता. 56 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आकाश आणि स्वप्नील दोन्ही फलंदाजांचं योगदान या मॅच मध्ये खूप चांगलं राहिलं. एकमेव विकेट आलाय तो परागचा. परंतु या मॅचचे सूत्र आपल्या हाती घेतली. एक चांगली पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी आकाश आणि स्वप्नीलकडून राहिली आहे. पार्टनरशिप गरजेची होती. यावेळेला मात्र अखूट टप्प्याचा बॉल इथे देखील आहे. मी वारंवार सांगतोय की या ठिकाणी अखूट टप्प्याचे बॉल कदाचित घातक ठरू शकतील आणि खरं तर इथे देखील घातक ठरलाय. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 धावांसाठी षटकार येतोय. षटकाराने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 62 62 धावा धावफलकावरती. पुढे एकदा अगदी वेगानं पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि अखेरकार तिसऱ्या धावेसाठी आकाशला बाद व्हावं लागेल. 2 धावा इथं मात्र मिळतील जरूर. 64 64 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या पहिल्या डावामध्ये. कुशिवली संघाकडून विजयाकरिता लक्ष गाठायचंय साही सह्याद्री स्पोर्ट्स खंबाळ संघाला. 24 बॉल आणि 65 धावा. अजब या टॉसकडे जय हनुमान स्पोर्ट्स शेडगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम असेल खेळणार बासे स्पोर्ट बासे. दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी आणि मी आमंत्रित करेन या टॉससाठी आमचे प्रमुख मान्यवर सन्माननीय रमेशजी जाधव साहेब यांना विनंती असेल पुन्हा एकदा आपण टॉससाठी आमच्या समवेत जॉईंट व्हायचं आहे.
या ठिकाणी आपण सन्माननीय रमेश जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करत आहोत. बासे स्पोर्ट्स बासे आणि जय हनुमान स्पोर्ट्स शेडगाव या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल करण्या अगोदर आपण जे नाणं बनवलं गेलं या स्पर्धेसाठी, एक बाजूने पाहतोय नाण्याच्या हियांश 11 आणि दुसऱ्या बाजूने 2025-26 कॉल बघितला जातोय. हियांश 11 कॉल दिलाय आणि आलाय देखील. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर जाऊन बसायचं आहे आणि व्यासपीठाची शोभा वाढवायचे. शुभेच्छा देत असताना दोन्ही टीमचे कर्णधारांना. तर बासे स्पोर्ट्स बासे संघाने नाणेफेकी जिंकले. निर्णय काय असेल? फलंदाजी करण्याचा निर्णय आमचा. फलंदाजी करायचे. 4 षटकांची मॅच आहे. समोरचा संघ देखील एक ताकदवार आहे. किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60. अधिक अपेक्षा. आज नवीन हंगामामध्ये पहिली स्पर्धा आपण खेळताय. संघ काही खेळाडू आहेत की जे प्रॅक्टिसमध्ये नाहीत, परंतु ॲज अ कॅप्टन म्हणून टीमला काय संदेश असेल? चांगला परफॉर्मन्स करणं आणि मॅच जिंकण्याचा संदेश आहे. ह्या असोसिएशनमध्ये SRT असोसिएशनमधली पहिली स्पर्धा आहे जी हियांश 11 मोंडूळ संघाने आयोजित केली. आयोजन पाहिल्यानंतर मन भरून येत आहे. खरं तर चांगली क्रीडानगरी आहे, चांगलं मैदान आहे आणि त्यानंतर त्यांचं आयोजन नेहमीच चांगलं राहिलं. या आयोजकांबद्दल काय सांगाल? चांगलं आयोजन आहे. गोल खेळपट्टी आपल्याला पहिल्यांदा इकडे आपल्या विभागामध्ये खेळायला मिळते. आनंद आहे त्याबद्दल. तर टीम शेडगाव संघ तुम्ही नाणेफेकी गमावले, नाणेफेकी जिंकली असती काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण असतं. परंतु आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? 65 ते 60. तर गोलंदाजी तुम्हाला करायचे. 4 गोलंदाज आपल्याकडे कोणते असतील? गोलंदाजी ना, अक्षय पाटील आहे, सागर पाटील आहे आणि एक माझा भाऊ उपस्थिती नाही आज. शेवटचा प्रश्न आहे, अधिक वेळ घेणार नाही. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन अतिशय सुंदर आहे आणि मन भरून आले ते. नक्कीच जे पण कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्या आयोजकांचं कौतुक करतायत, कारण चांगलं मैदान आणि चांगली खेळपट्टी त्यांनी उपलब्ध आपल्याला करून दिली. आणि इथून टॉस बॉक्स मधून रिपोर्ट येतोय, बासे स्पोर्ट्स बासे ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट और टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. तन्मय आणि अंकित ही जोडी साई सह्याद्री स्पोर्ट्स खंबाळा संघाकडून पाहतोय. विशाल आव्हान जरूर आहे, मोठं आव्हान आहे, कडवं आव्हान आहे, परंतु इथे संघर्ष दाखवावा लागेल. स्वप्नील येत आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल अकुट टप्प्याचा हुक केलाय. अगदी पाहिलं तर बॅकवर्ड स्क्युअर लेग मधून बॉल निघून गेलाय. 4 धावांसाठी चांगलं प्रत्युत्तर देत असताना पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. फलंदाज तन्मयच्या बॅटमधून. ओम साई मूवीजचे प्रोप्रायटर्स आदरणीय सिद्धेजी पाटील यांच्या माध्यमातून सलग 3 चौकारांना 3 षटकारांना 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ही पूर्व सूचना आपण लक्षात घ्या. टीम साई सह्याद्री खंबाळा टीमसाठी सुवर्ण संधी आहे. कोणत्या फलंदाजाने 3 चौकार 3 षटकार लगावले तर सिद्धेजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय. आज आपल्या गावाचा पाठीराखे म्हणून उपस्थित आहे तिथे. ओहो, परफेक्ट यॉर्कर, सटीक यॉर्कर. चौकार आल्यानंतर कमबॅक करणारा हा बॉल स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या अगोदरचा बॉल थोडासा अकुट टप्प्याचा होता, त्यावरती 4 धावा अंकित झाल्या, परंतु त्यानंतरचा बॉल लाजवाब डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 4 वरती आहे. गोलंदाज सज्ज पुढचा बॉल घेऊन. आणखीन एक दर्जेदार एक्सप्रेस डिलिव्हरी. प्रचंड गती या बॉल वरती पाहायला मिळाली. टप्पा पडला आणि अधिक गती प्राप्त झाली आणि फलंदाज तन्मयला त्या ठिकाणी बंदिस्त केलंय. वॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजीचा तिखट 12 पाहायला मिळतोय. 4 धावा धावफळकावरती आहेत. पहिल्या बॉल वरती चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर पलटवार केलाय स्वप्नीलनं. चौथा बॉल. लाजवाब गोलंदाजी. बॅटची लिडिंग एज होती का प्रश्नचिन्ह आहे, परंतु गोलंदाजी अफलातून झाली आहे. जबरदस्त गोलंदाजीचा तिखट मारा.
वारंवार लाईन लेंथ योग्य आहे, प्रचंड गती आहे, गतीवरती नियंत्रण आहे आणि लाईन लेंथ योग्य आहे. सर्व गुण संपन्न गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून राहिली आहे, परंतु तन्मयला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल कारण आव्हान विशाल आहे, मोठं आव्हान आहे. अकुट टप्प्याचा बॉल यावेळी पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्युअर लेगकडे बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी दमदार चौकार. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, चांगली जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कधी गोलंदाजी चांगली होते तर कधी फलंदाज आक्रमण चढवतोय. 5व्या बॉलवरती आलाय दमदार चौकार. धावसंख्या आपण पाहतोय साई सह्याद्री स्पोर्ट्स खंबाळा संघाची बिनगडी बाद 8 वरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. अंतिम बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न केला जाईल. 65 धावांचं मोठं आव्हान आहे. त्याच्या बदल्यामध्ये निश्चितपणाने खंबाळा टीमचे प्रयत्न असतील मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी. परफेक्ट यॉर्कर आहे. पंचांकडे अपील केली आहे, क्राऊड अपील आहे, पंच संमत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्येचा फरक आपण पाहू शकाल. धावसंख्या बिनगडी बाद 8, ज्यामध्ये 2 चौकार आले. इथून पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती आहेत. सिद्धेजी पाटील आपल्या टीमला प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येकी षटकारा देखील साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एकंदरीत 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. खरं तर सिद्धेजी पाटील यांचं नाव लौकिक आहे ओम साई मूवीजच्या माध्यमातून आणि त्याने मात्र इथे आपल्या संघाचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम करत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून मात्र विजयासाठी 57 धावांची गरज आहे. या स्पर्धेकरिता अनेक बक्षीसदाते आम्हाला पुरस्कृत झालेत. भारतजी भला, सन्मान्य किशोरजी भोईर, सचिनजी जाधव, करण जाधव यांच्या माध्यमातून संपूर्ण बॅनरची व्यवस्था आम्हाला लाभली. सचिन जाधव आणि करण जाधव यांच्या माध्यमातून ही बॅनर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये, संपूर्ण आम्हाला त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेत. त्यानंतर सन्माननीय अनिलजी जाधव जे मोंडूळ गावचे समाजसेवक आहेत. त्यानंतर मॉन्टी मुकादम चिंतामणी इंटरप्राइजेसचे आहेत प्रोप्रायटर्स कोणगावचे, विनोदजी जाधव, मिलिंद गोरले, नरेश खंडागळे, फरडे, पंडित वारगडे, अनंता फरडे, निखिल गरत, विजय फरडे, रितेश मामा गोरले, माणिकजी भोईर, पिनू स्पोर्ट धरता आहेत. त्यानंतर अमर भोईर ज्यांनी मैदानाची व्यवस्था करून दिली आहे. माणिक खांडेकर, ज्ञानेश्वर ढगे समाजसेवक करंजटी, अनंता पारधी समाजसेवक दिनकरपाडा आणि अनिल जुगरे या सर्वांना मनापासून धन्यवाद देऊयात. त्यांच्याचमुळे स्पर्धा आम्ही संपन्न करतोय आणि त्यांच्याचमुळे आम्हाला लाख मोलाचं योगदान लाभलं. रामचंद्र भोईर साहेब असतील, अनिल जाधव साहेब असतील, हेमंत खांडेकर असतील जे ॲडव्होकेट आहेत, रवींद्र जाधव, वैभव गोरले, विनोद जाधव, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सरशिप झाले वैभव गोरले यांच्या माध्यमातून. त्यानंतर तुषार पाटील अध्यक्ष मनसे उपतालुका भिवंडी ग्रामीण, रोहित गोरले या सर्वांना धन्यवाद. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. धावसंख्या 9 वरती आहे. जसं जसं आम्हाला वेळ मिळेल तसा तसा आम्ही नामोल्लेख जरूर करू या बक्षीसदात्यांचं. खरं तर त्यांच्याचमुळे ही स्पर्धा आम्ही उभी करू शकलो आणि यशस्वीरित्या ही संपन्न देखील होईल यात शंका नाही. आकाश रबाडा आलाय गोलंदाजीसाठी, ज्यानं बॅटिंग खूप चांगली केली होती. आता गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरून पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. अगदी प्रचंड गतीने बॉल टाकण्यामध्ये माहिर आहे. यावेळेला मात्र स्विंग अँड मिस देह एष्टीवरती बॉल आदळलाय. अगदी हाईट फॅक्टर बॉल होता, उंची जास्त होती आणि त्याचमुळे पंचांनी ही अपील फेटाळून लावले. लेग बाईचा इशारा देखील झालाय पंचाच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. मात्र सिंगलने काही एक होणार नाहीये. विजय प्राप्त करायचा असेल तर आक्रमकता ठेवावी लागेल. अंकित ऑन स्ट्राइक, स्ट्रायकर एंडवरती अंकित आहे. डाव्या त्याच्या शैलीदार फलंदाज, परंतु चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल या मॅच मध्ये. यावेळी उडवलाय, अतिरिक्त उंची गाठली बॉल, क्षेत्ररक्षक बॉल खाली. कोणत्या प्रकारची चुकी होणार नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने हा झेल टिपला गेलाय आणि फलंदाज अंकितला या ठिकाणी बाद केलं गेलंय. पहिला धक्का साई सह्याद्री स्पोर्ट्स खंबाळा संघाला. फलंदाज अंकित बॅक टू द डगआउट.
न्यू बॅटर मिस्टर हर्षल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिली विकेट झाली 10 या अंकावरती. रबाडाला मिळाले हे पहिलं यश आपल्या नावावरती करत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुपारचं सत्र आहे. सामना क्रमांक 14 सुरू आहे. अत्यंत सुंदर असं आयोजन. ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग झाले ऑफस्टमच्या बाहेर आणि त्याचमुळे पंचांचा वाईटचा इशारा आला. 11 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या जे प्रेक्षक या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि प्रेक्षक मायबाप या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अकूट टप्प्याचा बॉल स्विंग केलाय परंतु इथे बोनस धावा मिळतील का? आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूचा पाठलाग केला जातोय जरूर. अखेरकार चेंडू जिंकलाय आणि त्याचनंतर या 22च्या 4 धावा मिळतील टीम साई सह्याद्री स्पोर्ट्स खंबाळा संघाला. हर्षल देखील बाद झालाय. आता मात्र प्रचंड संकटामध्ये मोठ्या संकटामध्ये सापडलाय टीम साई सह्याद्री स्पोर्ट्स खंबाळा. पहिली स्पर्धा खेळतायत हंगामातली आणि खरं तर थोडंसं प्रॅक्टिसचा अभाव आहे आणि त्यामुळे की काय ही कंडिशन्स पाहायला मिळते. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे आणि एकंदरच चेंडूंचा खेळ झाला या ठिकाणी 5. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. नवीन फलंदाज इथे बॅटिंग करण्याकरिता सज्ज आहे. केवळ बॅटिंग करण्याकरिता सज्ज झालाय केवळ. आकाश चांगली गोलंदाजी करतोय. धारदार गोलंदाजी आहे. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज स्ट्रायकर एंडवरती केवळ आहेत. मुजम्मेल यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. षटकातला पुढचा बॉल आहे आकाशचा अंतिम. खूप मोठ्या संकटामध्ये संघ अडकलाय. 15 धावांवरती धावसंख्येचा रथ रोखला गेलाय. खरं तर इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. अभि नाही तो कभी नाही. जी वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला सुवर्ण करायचं आहे. इथून मात्र खराब शॉट सिलेक्शन मी तर सांगेन. इथून मात्र पहा कोणताही अभाव नव्हता कॉल कॉम्पिटिशन मध्ये आणि इथून वाईटचा इशारा जरूर झालाय परंतु फलंदाज जाईल माघारी. आणखीन एक धक्का साई स्पोर्ट्स खंबाळा संघाला. सन्माननीय हरेश दादा पाटील जे असनोली गावचे आहेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे मित्र हरेशदत्त पाटील यांचं शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. नवीन फलंदाज अल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. एक बाजूने विकेट्स गमावले जात आहेत. सन्माननीय हरेशजी पाटील यांच्या माध्यमातून या शिलवण मंडळ संघासाठी जर्सी उपलब्ध करून दिलेत त्याबद्दल आपण त्यांना मनापासून धन्यवाद देऊयात. एक दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि खरं तर चांगले उद्योगपती देखील आहेत. आकाश उर्ध विकेटने पुढचा बॉल घेऊन अकूट टप्प्याचा बॉल बॅकफुट वरती गेले शफल झाले आणि त्यानंतर बॉलला फक्त दिशा दाखवली. स्लाइस केला बॉलला फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर आणि इट इज अ नो बॉल. सोने पे सुहागा. एकंदरीत धावा मिळतील त्या 5. येणारा बॉल फ्रीडचा आहे.
5 धावांनी टीमची धावसंख्या 21, 21 धावा. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 21, 21 धावा. आता मात्र धावसंख्येला कुठेतरी आकार मिळताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी राहिली होती गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून, परंतु या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या, एक्स्ट्रा रन्स आल्या. आकाश आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे, बॉल फ्रीटचा आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, गुडघे टेकवले होते खेळपट्टीला, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 21, 21 धावा. दीपेश आलाय तिसऱ्या षटकामध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय हरीश दादा पाटील आहेत. खरं तर त्यांच्या माध्यमातून जर्सी या टीमला उपलब्ध झाल्या इयांश 11 बोंडूळ संघासाठी. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या VIP डाईस वरती. युवा नेतृत्व असनोली गावचं. त्यानंतर सन्माननीय डॉक्टर अक्षय हे देखील उपस्थित आहेत. आपण देखील मंचावरती या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. इयांश चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये दीपेशला आणलाय. तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅट्समन तन्मयला. 21 धावा धावफलकावरती आहेत. चांगला खेळ दाखवावा लागेल. 12 मध्ये धावा काढायच्या त्या तब्बल 44. प्रचंड गती होती, वेग होता, रफ्तार पाहायला मिळाला. पहिला बॉल आलाय डॉट. पहिलाच बॉल अगदी प्रचंड गतीने हाताळला गेलाय गोलंदाज दीपेशच्या माध्यमातून. पुढचा बॉल सामना करेल तन्मय. राऊंड द विकेटने हा बॉल डिलिव्हर केला जातोय. जागते राहूचा इशारा दिलाय. तिखा बाउन्सर पाहायला मिळाला आणि इथून मात्र 1 बाउन्सचा इशारा. ही वॉर्निंग असेल गोलंदाजासाठी. फर्स्ट वॉर्निंग. तुम्ही षटकामध्ये फक्त 1 बाउन्सरचा वापर करू शकाल आणि तेच दाखवत असताना पंच मैदानाच्या आतमध्ये. गुड डिसिजन. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 21, 21 धावा. यावेळेला मात्र दिशा भरकटली आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, पंचांचा वाईटचा इशारा झालाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 22 धावा. मॅच वरती पकड निर्माण करत असताना आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स कुशिवली संघ बाटफूट वरती आणून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. सह्याद्री स्पोर्ट्स खंबाला टीमला कोणत्या प्रकारची फटकेबाजी करून दिली जात नाहीये. अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा दिशाहीन बॉल आहे. सलगचा दुसरा बॉल आहे तो स्क्वेअर स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. 23 धावा धावफलकावरती. त्यानंतर एक चांगली मॅच आपल्या भेटीला येईल. बासे स्पोर्ट बासे विपक्षामध्ये जय हनुमान स्पोर्ट्स शेडगाव अशी मॅच आपल्या भेटीला येईल. एक चांगल्या दर्जाचं आयोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. विशेषतः चांगलं मैदान आणि चांगलं आयोजन जेव्हा ज्यावेळेला असतं ना तर प्रत्येक क्रिकेटपटूला एक खेळण्याची मजा वेगळी मिळत असते. अकुट टप्प्याचा बॉल शॉर्टम पूल केलाय. पॉवरफुल होईल बॉल मात्र काही नाहीये. पहा नशिबाची साथ देखील नाहीये. खरं तर काही क्षणासाठी असं वाटलं होतं की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल, परंतु काही मिळणार नाहीये. त्या ठिकाणी आउटफील्ड स्लो आहे. जिथे चेंडू पडला तिथे स्टॉप झाला आणि किंबहुना या धावा वाचल्या. नक्की इथे समर्थक देखील आहेत आपल्या खंबाळ्या संघाचे. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. एकंदरीत 24 धावा धावफलकावरती आहेत. फटक्यामध्ये थोडी ताकद कमी पडली असंच म्हणावं लागेल. 24 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्या रनअप वरून राऊंड द विकेटनं. सातत्याने फलंदाज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. डॉट बॉल इथे देखील आलाय. ज्या वेळेला तुम्ही शफल होता त्यावेळेला त्या बॉलवरती नजर टिकवणं अत्यंत गरजेचं आहे.
कारण त्यावेळेला तुम्ही जोखीम उचललेली असते. लगा तो 6 लगा तो नाहीतर कधी कधी त्या बॉलवरती विकेट देखील येण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळत असते. समोरच्या दिशेला बॉलर बॅक ड्राइव्ह, विसेप मध्ये बॉल आहे. पहिली धाव अगदी वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि इथून मात्र पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण आणि मिळतील त्या 4 धावा. चौकार. 28-28 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 65 धावांचं विशाल आव्हान गाठायचंय. मात्र कुठेतरी पडझड पाहायला मिळाली या डावामध्ये. यावेळेला घुटण्यात एक तमाशा देख बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सलगचा दुसरा चौकार आलाय. अल्पेशच्या बॅटमधून हा सलगचा दुसरा चौकार आपण पाहिला. एक समोरच्या दिशेने तर एक फाईन लेग क्षेत्रामध्ये. धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा. तीन षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत. एकंदरीत 33 धावा. 6 बॉल 33 धावा आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्याकरिता सतीश यांना गोलंदाजी ट्रॅक वरती आणलं गेलंय. आपण या ठिकाणी आमच्या मुख्य VIP डाईस वरती पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जर्सी उपलब्ध झाल्या या शिलवण मोंडोल टीम साठी. सन्माननीय हरेशजी पाटील यांचा आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करतो आयोजकांच्या वतीनं. मी अमोल दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हरेशदादा पाटील यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. या स्पर्धेकरिता अमोल दादांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मायेची शॉल सन्मान चिन्ह देऊन पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी हरेशदादा पाटील यांना सन्मानित करूयात, ज्यांच्या माध्यमातून मोंडोळ टीमला जर्सी उपलब्ध झाल्या. स्पॉन्सरशिप केल्या आम्हाला जर्सी. त्याबद्दल हरेशदादा पाटील उद्योगपती असनोली गावचे सुपुत्र युवा नेतृत्व त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सहा बॉल 33 ची गरज आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज सतीशला पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. त्यामुळे मॅच बॅलन्स आहे. मॅच संपली नाहीये. 5 मध्ये आता 27 काढायचे आहेत. अशा पद्धतीची आघात करावी लागेल. काल देखील अविस्मरणीय सामना आहे. मी वारंवार त्या सामन्याचा नक्कीच उल्लेख करेन. असा सामना होणे नाही. वडवली या ठिकाणी काल तो सामना झाला. चौदरपाडा विपक्ष सोरगाव. व्हॉट अ मॅच. काय मॅच रंगली. शेवटचे 2 बॉल 12 ची गरज होती आणि खरं तर तो सोरगाव संघाने सामना जिंकला. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर जाईल. डेंजर एड वरती तन्मय आणि अखेरकार बाद होतील. रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली आहे तन्मयची. एक सिंगल धाव जरूर मिळेल. आता मात्र हाताच्या पलीकडे हा सामना निघून जाताना दिसतोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावांची गरज आहे. परंतु मित्रांनो म्हणतात ना क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. नशिबाची साथ तुम्हाला मिळाली आणि जर तुमच्याकडे असलेला आत्मविश्वास जर जागा तुम्ही ठेवलात तर विजय तुम्हाला नक्की मिळेल. परंतु त्याकरिता परिकष्ट घ्यावे लागतील आणि परिश्रम घ्यावे लागतील. खरं तर 4 बॉल आणि तब्बल आवश्यकता आहे ती 26 धावांची आणि अशा कंडिशन्स मध्ये बॅटिंग करता बॅट्समन येतोय सागर, ज्यानं पहिल्या डावातला अंतिम षटक हाताळलं होतं. तोच सागर पुन्हा एकदा बॅटिंग साठी सज्ज झालाय. 4 बॉल 26 ची गरज आहे. गोलंदाज सज्ज. षटकातला पुढचा बॉल घेऊन जातोय. इथे समोरच्या दिशेने खेळायचा होता. मिस टाइम आहे. खरं तर डॉन साइडकडे क्षेत्राकडे बॉलला ढकलला गेला. एक सिंगल आली आहे. योगेश टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुम्हाला पोहोचवले गेले. जे शहापूर गावचे शहापूर तालुक्यातले आहेत. वाशाला गावचे सुपुत्र आहेत. नेहमीच या विभागामध्ये त्यांचं आपण लाईव्ह टेलिकास्ट होताना पाहतो.
इथे खरा बॉल डिलिव्हर केलाय, नशिबाची साथ मिळाली असती किंबहुना 1+1 2 धावा जरूर मिळतील. येणारा बॉल फ्रीडचा आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरसावत असताना 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. येणारा बॉल फ्रीडचा आहे. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. तीन बॉल 23 ची गरज. यावेळी मात्र पाहिलं तर अपील करून काही एक होणार नाहीये, कारण बॉल फ्रीडचा होतं. एक सिंगल लेग बाईटची धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 43 धावा. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. मॅचमध्ये जबरदस्त पकड निर्माण करत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स कुशिवली हा संघ विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन उभा आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा शॉट फाईन लेग मध्ये खूप चांगले प्रयत्न क्षेत्ररक्षकानं दाखवलं. मात्र झेल होता, ड्रॉप जरी झाला असेल परंतु फटक्यामध्ये ताकद होती या फटक्यामध्ये. जरूर धावा वाचवल्या. 44 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल आहे. इथून मात्र पाहू शकाल हा सामना समाप्त झालाय आणि या सामन्यामध्ये पहिला विजय संपादित करत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स कुशवली अभिनंदन. अँड हार्ड लक टीम साई सह्याद्री स्पोर्ट्स कंबाळ अँड हार्ड लक टीम सिद्धेश पाटील.